ग्रँड फिनाले आपल्या समोर आलाय. दोन दिग्गज संघ आहेत एकमेकांसमोर सातत्यानं सकाळच्या सत्रापासून. चला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू या. बघा आपण शेवटचा सामना द ग्रँड फिनाले. अमशेद संघाचे अतिरिक्त खेळाडू या. अमशेद संघाचे अतिरिक्त खेळाडू या. चला या अमशेद संघाचे अतिरिक्त खेळाडू. चला वेलकम सर्वांचं पुन्हा एकदा मध्ये सहर्ष स्वागत. आपण शेवट अंतिम लढत या स्पर्धेचे पाहण्या बाजूला देहेन तर दुसऱ्या बाजूला अमशेद. यस देहन आणि अमशेद या दोन संघाच्या दरम्यान हे द्वंद्व. यस पहिला बॉल हलक्या हाताने फक्त स्टे केलाय. जर आपण पाहिलं तर मात्र एक धाव. एक धावेनं श्री गणेश होताना पाहायला मिळते. दिशांत सर जर आपण सकाळच्या सत्रापासून विचार केला तर मी सकाळी देखील म्हटलं की रायगड जिल्ह्यामधील मसला तालुक्यामधील नामांकित अग्रेसील स्पर्धा आई गावदेवी चषक म्हणून आवर्जून नामोल्लेख केलं जात आहे. या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर या स्पर्धेचा फॉर्म आला आणि अर्ध्या तासात आला. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता आपण काय प्रमाणात हे पाहिलेले आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल उठवलंय जरूर मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पहिल्या विकेटचं पतन. थँक्यू ठिसे मास्टर. चला अमशेद संघाचे अतिरिक्त खेळाडू या. अमशेद संघ अतिरिक्त खेळाडू या प्लीज. बघा दिशांत सर जर आपण पाहिलं तर मात्र देहन संघ जर आपण पाहिला तर मात्र सकाळच्या सत्रापासून अगदी अफाट मेहनत अगदी परिश्रम करत असताना आज थेट फायनल मध्ये ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाला. नुसता प्रवेश करताना नाही पाहायला मिळाला तर मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर अक्षरशः त्यानं स्वतःच्या संघासाठी अगदी सर्व खेळाडून संपूर्ण जबाबदारी उचलली आणि त्यानंतर शेवटपर्यंत या मैदानावरती लढताना पाहायला मिळाला. अगदी या स्पर्धेची पहिली लढत जो संघ मैदानावरती खेळत होता त्या संघाचं नाव आहे देहेन आणि पुन्हा एकदा अंतिम आणि शेवटच्या मॅच साठी मैदानामध्ये सज्ज. दोन चेंडूचा खेळ संपला. एक वरती एक देहेन संघाची अवस्था. यावेळी पहा हलक्या हातानं स्टिअर केलं. इनफिल्ड मध्ये बॉलला अडवलं. सिंगल आली. रणसंख्या 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. तुम्हाला आता फील्ड मध्ये खेळत असताना 2 षटकामध्ये कमीत कमी 20 हा स्कोर कार्ड वरती लगावणं एवढंच गरजेचं आहे. येस 20 धावा तर डिपेंड करणं गरजेचं आहे. 20 धावांचा आकडा उभारणं गरजेचं आहे. कारण संध्याकाळचं सत्र जर आपण पाहताय तर संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीच्या धावा येत आहेत. कारण 3 सत्र आपण सकाळच्या सत्रापासून मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. एक दुपार सकाळ संध्याकाळ बॅटच्या रडार मध्ये आलाय. टायमिंग प्रॉपर बनलाय. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये फलंदाजानं केलाय हुक आणि 6 धावा केल्यात बुक. षटकार मागच्या चेंडूवरती पाहिला तर राहुलच्या बॅट मधून षटकार आला. रणसंख्या 8. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम शेवटचा महामुकाबला. यावेळी पहा फिंगर रोल स्लोअर अँड क्लेवर गती व्हेरिएशन. आणि जसं आपण मगाशी अजित सर उल्लेख केला व्हेरिएशन इज अ मोस्ट डेंजरस वेपन इन टेनिस क्रिकेट. आपल्या भात्यातील असं एक अस्त्र बाहेर काढलं. बॅटरने जर माझ्या गतीचा वापर केला तर मी या बॉलवरती गती देणार नाही. आणि यावेळी गतीपेक्षा कृती क्रिकेटच्या मैदानावरती नेहमीच महान. यस हे महत्वपूर्ण आहे. आपण चांगला उल्लेख केला. त्यावेळी सरळ पायावरती आदळणारा चेंडू जर आपण पाहिलं तर मात्र अगदी जर आपण पाहिलं तर लेग बॅच्या स्वरूपात 1 धाव अर्जित होताना पाहायला मिळतात. पलकाचा विचार केला तर दिशांत सर 9 धावा पलकावरती आहेत. किमान जर आपण पाहिलं तर मात्र 20 धावा अगदी 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये 20 धावा डिपेंड करत असताना अगदी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत येईल यातील मात्र शंका नाहीये. लढावं लागेल आणि लढण्यासाठी तुम्हाला हारण्याची पर्वा सोडून लढावं लागेल. कारण आपण अजित सर इतिहास पाहिला ना तर इतिहास हारलेल्या लोकांची देखील दखल घेतो. आपण एक नाव पाहिलं असेल के पद्मराजन. तमिळनाडूचे एक असं कॅन्डिडेट आहे 238 वेळा निवडणूक हारलेला माणूस आहे आणि त्याचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. त्यामुळे इतिहास आहे तो इतिहास हारलेल्या लोकांची नोंद घेतो. मग आता हरत असताना पराभव आणि परत प्रयत्न करणं सातत्य ठेवणं हे तेवढंच महत्वाचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रणसंख्या जर आपण पाहिलं
देहेन संघ आहे एक गडी बाद 9च्या घरामध्ये. येस, इतिहासाचा जर विचार केला तर सर इतिहास नेहमी वेडी लोकच लिहितात. इतिहास नेहमी वेडी लोकच लिहितात आणि हुशार लोक तोच इतिहास वाचत असतात. अगदी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळालंय. दुसऱ्या स्पेलमध्ये ओमकार आलाय, पहिला बॉल अगदी शरीराचा वेध घेताना पाहायला मिळालंय. यष्टी रक्षक आहेत, पंचांचं बोट आकाशाकडे, खेळाडू चाललाय खेळाडू कक्षामध्ये. आणखीन एक विकेटचं पतन होत आहे. विकेट क्रमांक दुसरा बाद. इथे पहा मी म्हणेल की एक सहज विकेट दिली. मित्रांनो थांबणं गरजेचं आहे कारण फिनाले तुम्ही खेळत आहात. एका बाजूला डिपेंडिंग चॅम्पियन आमशेन, गेल्या वर्षी या संघानं मान पटकवलं होतं या स्पर्धेचा आणि पुन्हा एकदा आपलं टायटल पुन्हा एकदा या वर्षी डिफेंड करेल की देहेन संघ येणाऱ्या 5 बॉलवरती पलटवार करेल. कारण क्रिकेटच्या मैदानातील वार आणि पलटवार यांचं समीकरण फार वेगळं आहे. येस, डेफिनेटली. कारण ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं रतीश मागच्याच जर आपण पाहिलं तर मध्यंतरी त्यांच्याकडे चर्चा राहिली की चर्चा अशी होती की रतीश मध्यंतरी म्हणत होते की मी थोडा ब्रेक घेणार आहे. ब्रेक घेत असताना खऱ्या अर्थानं दिशांत सर अनेकदा आपण जर पाहिलं ना, ज्याच्याकडे ज्यावेळेस सिनियर खेळाडू असतात त्यावेळेस सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतात ना, त्यावेळेस एक वेगळा इतिहास आपल्याला पाहायला मिळतोय नेहमी. हे ग्रामीण क्रिकेट आहे. ग्रामीणचं क्रिकेट करत असताना इथे मित्रांनो कोणता खेळाडू मोठा नाहीये, जो चांगलं काम करेल तो मोठा. यावेळी पहा बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीला पिक अँड अप षटकार. मास्टर आता रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र जाऊन पोहोचतीये. 15 धावा फलकावरती आहेत. 15 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. 1.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. आता मैदानाच्या आतमध्ये हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर. ते करतायत टाळ्यांचा गजर. आता टाळ्यांचा गजर करत असताना दिशांसर जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक जण, मग काही आमशेदचं प्रेक्षक वर्ग असतील, काही देहनचं प्रेक्षक वर्ग असतील, आता दोन्ही संघ संघर्ष करतात. परंतु संघर्ष करत असताना संघर्ष घडवणार कोण याची देखील चर्चा रंगणार आहे. तुर्तास ओमकार ओव्हर द विकेटनं रवाना होत आहेत. लो फुलटो चेंडू आडवा बॅटनं भिंगरी चपरास लगावली आहे. प्रचंड वेगाने जर आपण पाहिलं तर बॅकवर्ड मिड विकेटला डीप मध्ये खेळाडू आहेत, जिथे मात्र 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. आता दुहेरीच्या सँड रणसंख्या जर आपण पाहिली तर दिशांसर आपण म्हटलं होतं की किमान 20 धावा 12 चेंडू मध्ये जर फलकावरती लगवल्या तर कुठेतरी शेवटच्या बॉलवरती हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रेक्षकांच्या भेटीला येईल, शेवटपर्यंत हा सामना पोहोचेल यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. कारण अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओमकार ज्याची कामगिरी सततच्या सकाळपासून जर आपण पाहिलं तर त्याची कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे. त्याची कामगिरी वाखणण्याजोगी राहिली आहे. बॅटची आतली कडा विकेट किपरचा सहारा, फलंदाज आणखीन एक डिपार्ट्स गॉन. पूर्ण 5 चेंडूचा खेळ संपलाय. लास्ट डिलिव्हरीज लेफ्ट 17 वरती 3 नवीन बॅटर हितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू इनिंग क्रमांक 1 चा खेळ आपण सर्वजण पाहताय. आई गावदेवी चषक आणि या चषकामधील अंतिम आणि शेवटची लढत. एका बाजूला दहेन तर दुसऱ्या बाजूला आमशेदचा संघ. शेवटचा आणि अंतिम बॉल पंचांच्या डाव्या बाजूने निघालाय. पॅड वरती बॉल राहिला. इथे एक धाव कंप्लीट होईल. अंपायर सिग्नल आपण जरूर पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 जो लेग बाईल इंडिकेट करतो. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि रणसंख्या जर पाहिली तर 12 मध्ये 19 हे टार्गेट या मॅच मध्ये सेट केले गेले. 12 मध्ये 19 ची गरज. इनिंग क्रमांक 2 मध्ये कोणता संघ बाजी मारेल हे पाहण्या अगोदर ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत.
मॅचला सुरुवात होण्या अगोदर राजेशजी पेंडारी यांच्याकडून आमशेच्या खेळाडूंसाठी कॅश प्राइज आहे. जर षटकार आला तर प्रत्येक षटकारासाठी 100 आणि चौकार आला तर चौकारासाठी 50 रुपयाचं नगद इनाम. म्हणजे आजचा दिवस मी पाहिला तर धन बटरवर रन बी बटर असं एकंदरीत चित्र पाहणार आहोत. सध्याच्या घडीला आपल्या स्क्रीनवरती पाहत आहे मंगलमूर्ती चषकाचा थाट हा थरार आणि आज या स्पर्धेचे अंतिम लढत वेळ आहे. पहा अगदी स्क्रीनवरती आपली चिमुकले पाहत आहे ज्या वयामध्ये क्रिकेटचे धडे ते मैदानावरती गिरवत आहेत. म्हणजे कॅमेरामॅन देखील बरोबर चित्र त्या ठिकाणी टिपत आहेत. आणि जसं मगाशी मी उल्लेख केला की स्वतःचा स्वतःशी वाद असावा आणि माणसाला आयुष्यात रंग भरण्यासाठी एखादा तरी नाद असावा. आणि तो नाद चांगला असेल तर माणूस घडतो आणि नाद चुकीचा असेल तर माणूस नेहमी बिघडतो हे आपण पाहिलेलं आहे. आणि सध्याच्या घडीला ते जे स्क्रीनवरचे चित्र आपल्या कॅमेरामॅनच्या बरोबर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाले. तुर्तास मैदानाकडे जाऊयात जिथे या मॅच मध्ये एकंदरीत समीकरण पाहिलं 12 मध्ये 19 धावांची गरज. 19 धावांची गरज असताना मैदान जर आपण पाहिलं ना तर ANP या युट्यूबच्या माध्यमातून जर आपण पाहिलं ना तर सर असं एकही क्षणचित्र नाही आहे त्यानं टिपण्याची कालावधी सोडली आहे. कारण त्यांचं जर आपण पाहिलं तर क्लिअरिटी विथ क्वालिटी जर आपण पाहिली ना तर अप्रतिम दर्जाची राहिली आहे. कारण ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामधील म्हसला तालुक्यामध्ये हे प्रेक्षक वर्ग संपूर्ण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, संपूर्ण एन्जॉय करताना देखील पाहायला मिळतात. आज महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थिती राहताना पाहायला मिळत आहेत. आणि उपस्थितीत येत असताना आज जर आपण पाहिलं तर थेट आई गावदेवी चषकाचा थरार आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. चला रतीश आणि मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी पाहायला मिळतात. ऋषी दाखल होताना पाहायला मिळतात. सर एकंदरीत जर आपण पाहिला तर 19 धावांचा पाठलाग आहे. येणारे 12 चेंडू आहेत, 19 धावा आहेत. जर आपण पाहिलं तर 19 धावा आहेत, 19 धावा आहेत, 12 चेंडूंचा खेळ आहे. तर एकंदरीत या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगाल? 12 मध्ये 19 करायचे आहेत. मात्र जसा मी उल्लेख केला की कोणतंही टार्गेट हे क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. तुमचे प्रयत्न आणि मैदानावरती तुम्ही कशा पद्धतीनं रणनीती आखता हे सर्वाधिक महत्वाचं आहे. आणि आता डिफेंडिंग चॅम्पियन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सज्ज झालाय. येणारे 12 बॉल करायचे 19 धावा. एका बाजूला ऋषी, दुसऱ्या बाजूला रतीश. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आले तर राहुल. 12 मध्ये 19 वाचवले जातील की 12 मध्ये 19 चेस होतील याच्यावरती सर्व क्रिकेट प्रेक्षकांच्या नजरा. सर्वांचं पुन्हा एकदा ग्रँड फिनालेच्या इनिंग क्रमांक 2 मध्ये स्वागत. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल इथे आपण पाहिला तर बॅट वरती आहे की बॉडी वरती आहे. अंपायर सिग्नल हा बॅटला ब्रश झालेला बॉल एक सिंगल धावेल आणि सिंगलच्या मदतीनं चेस ऑन 11 मध्ये आता करायचे 18. एक महत्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्पर्धा अगदी शेवटाकडे निघालेली पाहायला मिळते. 2 फायनलिस्ट एक बाजूला आमशेत आहेत, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर देहन संघ आहे. दरम्यान ही लढत चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी आहेत. अचूक स्कोरिंग, छान हंपरिंग, मुहूर्त शब्दातील समालोचक, एक दर्जेदार आयोजन, याची देहा याची डोळा खऱ्या अर्थानं आज रंगताना पाहायला मिळाला. आई गावदेवीच्या चषकाचा सोहळा. खूप चांगलं आपण या ठिकाणी वाक्य बोललात की प्रसिद्ध माणसाने स्वतःला नेहमी सिद्ध करावं, तो आपोआप प्रसिद्ध होतो. इम्प्रोव्हायझेशन, स्वतःमध्ये बदल, स्वतःला पुढे घेऊन जाण्याची असलेली स्वतःमधली गुरमी हे नेहमी माणसामध्ये असणं गरजेचं आहे. ते पहा आणखीन एक सिंगल धावाली रणसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2च्या घरामध्ये 10 मध्ये प्रति ओव्हर 10.20च्या सरासरी धावा करायच्या आहेत. यावेळी खराब चेंडू, अगदी गतिमान बॉल होता. यस 10/16 अगदी आमचे प्रेक्षक वर्ग आणि खारगाव गावाचे एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय आमचे पाठीराखी अल्पेश दादा पारवे देखील या मॅचचा एन्जॉय करतात. कारण मुख्य स्टेज वरती आले आहेत. कारण जरी संघ दिशांसर आपला पराजय झाला असता तरी देखील क्रिकेटवरचं नित्यंत प्रेम आपल्याला पाहायला सातत्यानं मिळालंय. बॅटच्या रडारमध्ये आलाय, टायमिंग प्रॉपर बनलाय. क्षेत्ररक्षक आहेत, लाखाशिवाय बात नाही, वडापाव शिवाय खात नाही. अगदी एक पाव
एक वडा दोन पाव. आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना तर षटकार मारतोय भाव. चला प्रतीक साठे यांच्याकडून रतीश यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. तर षटकार आला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. मात्र इथे दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रतीश आणि त्याच्याबरोबर ऋषीच्या बॅट मधून षटकार आला. 9 मध्ये 10 करायचे. यस ऋषीच्या बॅट मध्ये पंजी व्हॉट अ कॅच. अगदी कॅच ऑफ द डे. मैदानाच्या आतमध्ये दिशांसाठी आपण पाहिला तर अद्भुत, अविश्वसनीय, अस्मरणीय, अगदी अप्रतिम कॅच. उडता पंजी, विकेटचं पतन. फलंदाज इन फील्ड. पहा काय झेल टिपलाय. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला वाजवाव्या लागल्या. इतक्या चांगला दर्जाचा तो झेल आपण पाहिला. डाईव्ह केला आणि त्याच्यानंतर एक अफुलातून कॅच. आता कॅच टिपलाय की मॅच टिपलाय? यस कॅच टिपलाय का मॅच. अगदी अप्रतिम, अविश्वसनीय, अद्वितीय. अगदी जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं आपण सातत्यानं म्हणतो ना दिशांस की अपाट अशा मैदाने तू येशी वेळ वेली. डाव तुझा येतात जमेविषयी जपून आपली खेळली. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताई तव झेल घ्यायला जो तो पाठी टाकी. मागे टपला यष्टीरक्षक उधळण्या तुझा डाव. या साऱ्यांना चकवशी मिळले ढाव. चतुर आणि की सावध जो तो इथे रंगला. हुकला तो संपला. चला मागच्या कॅच साठी काही कॅश प्राइज आहेत. कौशल अल्पेजी पारावे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. तर सार्थक घाणेकर यांच्याकडून जर आपण पाहिलं तर आणखी 200 रुपयाचा कॅश प्राइज. अल्पेश दादा पारावे. मी मगाशी देखील दिशांत सर म्हटलं ना की या माणसाकडे जर आपण पाहिलं ना तर दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सातत्यानं आपण पाहतो. आणि दानशूर व्यक्तिमत्व हा क्रिकेटवरचं प्रेम आहे. कारण हा क्रिकेटचा खेळ असा आहे मित्रांनो, तुम्हाला करून हा जिंकणारा खेळ नाहीये. समोर सट्टी किंवा खेळ. आता फलंदाजाला पडल्या भूल आणि गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे पॉवरफुल दांडी गुल. फलंदाज डीपाट. मागच्या कॅच न या मॅच मध्ये एक वेगळं वारं निर्माण केलंय. 6 मध्ये 9 करायचे आहेत. म्हटलं जातं की मी सुरुवातीलाच म्हटलं की धावा वाचवण्याचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे तुमचं क्षेत्ररक्षण. रक्षणने ज्या पद्धतीनं फील्ड मध्ये स्वतःच्या संघाचं रक्षण केलंय, अप्रतिम झेल टिपला. 6 मध्ये 9 करायचे आहेत. 19 धावांची गरज होती या मॅच मध्ये. 10 बनलेले आहेत 10. आणि त्याच्यानंतर आता आपण पाहिलं तर नवीन बॅटर. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये या. गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. गोलंदाज रोनक, ज्याच्या नावामध्ये जरूर रोनक आहे पण आता नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. आपल्या संघासाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिला तर एकंदरीत स्लॉग ओव्हरचं षटक हाताळत असताना अफुलातून गोलंदाजी त्यांनी साकारली आहे. मात्र आता 6 बॉल आणि 9 धावांची गरज. ये 6 मध्ये बनवायचे 9. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है. हर नदी जहां समा जाए वो समिंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युग तर भरपूर आहेत लेकिन हर जज वो सिकंदर होता है. सिकंदर अगदी मान्यवरची मांदियाळी देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रचंड पटाक आतषबाजीमध्ये ही मान्यवर देखील आपल्याला जर आपण पाहिला चला बॅटर त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत आणि त्यामुळे या 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. दरम्यान
इथेच दादा आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिला त्याबद्दल आपलंही मनपूर्वक स्वागत. आपण सर्वजण पाहत आहे आई गावदेवी चषकाची शेवटची अंतिम आणि महामुकाबला, जिथे 19 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये मॅच येऊन थांबले. येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये गरज आहे 7 धावांची. 5 and 7. यस 5 मध्ये 7 बनवायचे आहेत, परंतु सन्माननीय आदरणीय नवनिर्वाचित आदरणीय श्री हितेश जाधव साहेब नवनिर्वाचित नगरसेवक करताना पाहिलं मिळतात आणि खऱ्या अर्थाने त्यांचं देखील आपण जर पाहिलं तर आगमन होताना पाहायला मिळतं. जनतेसाठी सुख दुःखामध्ये सदैव तत्पर उभे राहणारे आदरणीय सन्माननीय असे व्यक्तिमत्व हितेश जाधव साहेब, आपलं देखील सहर्ष मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. साहेब आपण आलात, अगदी आपल्या येण्यानं या पायरीला खऱ्या अर्थानं गंध आला आणि या संपूर्ण स्पर्धेला आपल्या येण्यानं एक वेगळा रंग येताना पाहायला मिळाला. अगदी विजयाकरिता जर आपण पाहिलं तर मात्र समीकरण इक्वेशन काय सांगताय दिशांत सर? दिशांत सर आता येणारे चेंडू आहेत, 4 बॉल शिल्लक आहेत, 7 धावा करायच्या आहेत. मॅच मध्ये एक रोमांचक क्षण आलाय. हा टर्निंग पॉइंट आहे का? डिपेंडेंट चॅम्पियन वरती देहेंचा संघ भारी पडलाय का? येणारी 4 बॉल 7 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश दाखल झालेत. बॉलला उडवले लॉंगऑफच्या दिशेने 1 बाउन्स. इथे कॅरी केले, डबल धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. म्हणजे आता येणारी चेंडू तुम्ही पाहिले तर चेंडू शिल्लक राहिले 3 आणि 3 बॉल मध्ये 5 धावा करायच्या आहेत कंपल्सरीचेच. नियम 3 मध्ये बनवायचे 4. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन पाहायला मिळत आहेत. येणारे 3 चेंडू आहेत, 5 धावा आहेत. माफी असावी, येणारे 3 चेंडू आहेत, 5 धावा आहेत. पूरे मैदान में सन्नाटा छाया हुआ है, पूरे मैदान में सन्नाटा छाया हुआ है और हर किसी को अपना माता पिता याद आता हुआ है. थक थक यावेळेस यावेळी दुसरी धाव कंप्लीट होईल का नाही? फलंदाज बाद. आता हृदयाचे ठोके जरूर सर्व प्रेक्षकांचे वाचतील जरूर, कारण मॅच तशी रंगले मैदानावरती. इथे आणखीन एक बॅटर बाद झालेत. कहाणी मिटवीस 2 मध्ये 4 धावांची गरज. येणाऱ्या 2 चेंडूवरती काय घडेल ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर डीजेचं संगीत सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. वर्ग जर आपण पाहिला, जर ते उभे राहिलेत ना, उभे ते आता पायांच्या बोटांवरती राहिलेत. नुसते बोटांवरती नाही राहिलेत तर नखांवरती उभे राहिलेत. कारण इक्वेशन आडवा बाट नाही क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटत असताना स्ट्रायकिंगकडे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आता इथून पुढे जर टर्निंग पॉइंट दिशांत जर आपण पाहिला तर येणारे अजूनही 2 चेंडू आहेत आणि 1 धाव. जर मॅच जिंकली तर 501 रुपयाचं कॅश प्राइज कौशल अल्पेश पारावे यांच्याकडून आमचे संघाला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर दाखल झालेत. मात्र स्ट्राईक एंडला रोनक नावामध्ये स्ट्राईक एंडला रोनक आहेत, गोलंदाजी ट्रॅक वरती रोनक आहेत. कोणता खेळाडू आपलं नाव रोनक करेल? शेवटचा बॉल, 3 धावांची गरज. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलाय आणि तिसऱ्या पर्वाचा विजेता संघ ठरलाय. टीम देहेन ऑन दिस मॅच.